मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत चर्चा झाली। कागदपत्रांसाठी होत असलेल्या गर्दीवर विरोधकांकडून सवाल विचारण्यात आला आहे। कागदपत्र जमा करण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी फक्त 15 दिवसांची मुदत आहे। 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आणि 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। आणि कागदपत्र जमवण्यासाठी जी गर्दी होती महिलांची, त्यावरून विरोधकांनी विधानसभेमध्ये सवाल उपस्थित केला। तर योजनेसाठी कागदपत्र सादर करण्यास मुदत वाढीची मागणी करण्यात आली आहे। महिलांकडून पैसे घेतले जात असल्याच्या प्रकारावर सुद्धा विरोधकांनी आक्षेप घेतलाय। तर ही कागदपत्र जमा करण्यासाठी कागदपत्र घ्यायची आहेत, त्याच्यासाठी महिलांकडून पैसे घेतले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत। त्यावरून विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे। तर निवडणुकीपुरती योजना आणणं बंद करा असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे आणि सरकारला सुनावलंय। 15 तारीख अंतिम तारीख आहे, ही काढून टाकावी। कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे। हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय। आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे। एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 800 रुपये मागितले जातात। 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे। अनेक त्रुटी आहेत। तर माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी। कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपुरता ह्या योजना आणलेली आहे, पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी। ही योजना कायम चालू राहणार आहे। त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली पुन्हा बंद होणार आहे। काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाच्या मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे। याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल। परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही, महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।